आज आपण परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हा पाठ पाहणार आहोत. या पाठामध्ये अन्न साखळी व अन्न जाळी, ऊर्जा मनोरा, विविध चक्र जसे की जैव भू रासायनिक चक्र, कार्बन, ऑक्सिजन व नायट्रोजन चक्र इत्यादी पॉईंट आपण अभ्यासणार आहोत. आपल्याला मागच्या इयत्तेमध्ये आपण शिकलो आहोत की परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह, त्यामध्ये पोषण पद्धतीनुसार आपण सजीवांचे वर्गीकरण केलेले होते की जसे की स्वयंपोषी सजीव, त्यांना आपण उत्पादक म्हणतो आहोत, परपोषी, मृतोपजीवी आणि विघटक असे जीवांचे प्रकार आहेत. त्यांच्या पोषणानुसार हे प्रकार ठरवलेले आहेत. खालील तक्त्यामध्ये पहा. प्राथमिक भक्षक, याच्यामध्ये शाकाहारी दिलेले आहेत सर्व. ही नाकतोडा आहे, खार, हत्ती हे सर्वजण वनस्पतींवर जगतात, म्हणजे स्वयंपोषी वनस्पतींवर ते अवलंबून असतात. आणि अन्न खाणारे जे आहेत ते आहेत द्वितीय भक्षक, म्हणजे मांसाहारी. उदाहरणार्थ मेंढू, घुबड, कोल्हा हे शाकाहारी प्राण्यांना खातात, त्यांना म्हटलेलं आहे द्वितीय भक्षक. आणि द्वितीय भक्षकांना खाणारे हे असतात सर्वोच्च भक्षक. उदाहरणार्थ वाघ, सिंह हे इतर प्राणी त्यांना खात नाही, हे मात्र द्वितीय भक्षकांना खातात. आणि काही प्राणी असतात की जे मांसही खातात आणि स्वयंपोषी वनस्पतींनासुद्धा खातात, त्यांना म्हणतात उभयाहारी म्हणजेच मिश्राहारी. उदाहरणार्थ माणूस, अस्वल हे शाकाहारी व मांसाहारी म्हणून ओळखल्या जातात. आता या सर्व प्राण्यांकडून अन्न साखळी व अन्न जाळी तयार होत असते. ती अन्न साखळी आपण बाजूच्या चित्रामध्ये पहा की उत्पादक दाखवलेला आहे, त्यानंतर भक्षक दाखवलेला आहे, मृतोपजीवी प्राणीसुद्धा दाखवलेले आहे. हे वनस्पती जे आहेत त्यांना उत्पादक म्हटलेलं आहे. त्यानंतर नाकतोडा, बेडूक आणि पुढे साप हे दाखवलेले आहेत, हे भक्षक आहे. त्यापैकी गरुड हा सर्वोच्च भक्षक आहे. आणि या सर्वांना मेल्यानंतर त्यांच्यावरती जगणारे जे आहेत ते असतात जीवाणू, यांना म्हटलेलं असते मृतोपजीवी. आता या सगळ्यांमध्ये आंतरक्रियेचा एक क्रम सुरू असतो की प्रत्येकजण एकमेकाला खात असतो. या क्रमाला म्हणत असतात अन्न साखळी. प्रत्येक साखळीत अशा वेगवेगळ्या कड्या असतात. जसे की इथे 4 प्राणी दिसत आहेत आणि उत्पादक आणि मृतोपजीवी हे पहिली आणि शेवटची कडी आहे. म्हणजे प्रत्येक अन्न साखळीत 4 किंवा 5 अधिक कड्या असतात. या परिसंस्थेमध्ये अशा परस्परांशी जोडल्या गेलेल्या अनेक अन्न साखळ्यांचा समावेश असतो. आणि मग आपल्या सभोवती जर पाहिलं तर केवळ अशी एकच अन्न साखळी दिसत नाही, याच्यासारखी वेगवेगळ्या अन्न साखळ्या दिसतील. कधी गवतावर गवत खाणारा ससा दिसेल, या जागी नाकतोडा आहे तिथं ससा असेल, सशाला खाणारा कोल्हा असेल, कोल्ह्याला खाणारा वाघ असेल, म्हणजे ही झाली दुसरी अन्न साखळी. पण एकाच परिसंस्थेमध्ये आहेत, गवताळ प्रदेशाच्या गवतावरच खाणारे आहेत. अशा वेळेस एका परिसंस्थेमध्ये अनेक अन्न साखळ्या होतात. त्यावेळी अशा अन्न साखळ्यांच्या माध्यमातून अन्न जाळी तयार होत असते. त्यानंतर एखादा सजीव इतर अनेक सजीवांचे भक्ष असतो. म्हणजे अन्न जाळ्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर एखादा सजीव त्याला अनेक प्रकारचे प्राणी खाऊ शकतात. जर की गवत असेल तर गवतातला ससाही खातो, नाकतोडाही खातो. एखादा कीटक अनेक प्रकारच्या वनस्पतींची पाने खातो, मात्र तोच कीटक अनेक प्राण्यांकडून खाल्ला जातो, म्हणजे अनेक प्राण्यांचा तो काय होतो, भक्ष होतो. उदाहरणार्थ बेडूक, पाल आणि पक्षी हे सर्वजण कीटक खातात. जर हे एखाद्या आकृतीने दाखवायचे म्हटले तर सरळ रेषेतील अन्न साखळीऐवजी गुंतागुंतीची आणि अनेक शाखा असलेली जाळी तयार होईल. मग आपण त्याला अशा वेळेस अन्न जाळी म्हणतो. आता बाजूच्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर इथं विविध सजीव दाखवलेले आहेत आणि विविध सजीवांना खाणारे विविध त्यांचे भक्षक आहेत. म्हणजे इथं जर सरळ पाहिलं आपण तर एक अन्न जाळं तयार होते. उदाहरणार्थ गवत आहे, गवताला नाकतोडासुद्धा खात आहे, याच गवताला खारसुद्धा खात आहे. आणि या खारीला खाण्यासाठी हा गरुड आहे. पुन्हा याच खारीला खाण्यासाठी फॉक्ससुद्धा येऊ शकतो. याच गवताला खाण्यासाठी हरिणही येते. या गवताला खाण्यासाठी ससासुद्धा येतो. झाड असेल तर झाडाला हे विविध प्राणी खातात.
म्हणजे काय झालं की एका सजीवाला खाणारे अनेक सजीव असतात, त्यावेळेस अन्नजाळं तयार होते. आता पुढे पहा, हे पक्षी आहेत. या पक्ष्यांना खाणारा हा गरुड असेल किंवा याच गवताला खाणारा आणखी झेब्रा असेल. आता वाघ आहे, हा वाघ हरिणलासुद्धा खातो, तोच वाघ कोल्ह्यालासुद्धा खाईल किंवा सशालासुद्धा खाईल. म्हणजेच एकच सजीवांची आंतरक्रिया अनेकांशी होते आणि गुंतागुंतीचं जाळं तयार होते, त्यावेळेस त्याला म्हणत असतात अन्नजाळे. आता या अन्नामधूनच आपल्याला ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा एकापासून दुसऱ्याकडे हस्तांतरित होत असते, त्यावेळेस त्याला म्हणत असतात ऊर्जेचा मनोरा. त्यामध्ये पोषण पातळी दाखवलेली असते. अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी म्हणतात. आता इथं प्रत्येक पातळी दाखवलेली की वनस्पतीमध्ये असणारी ऊर्जा, त्यांना खाल्ल्यानंतर शाकाहारी प्राण्यांमध्ये येणारी ऊर्जा, मग मांसाहारी आणि उभयहारी. म्हणजे या प्रत्येक पातळीमध्ये जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेमुळे तयार झालेला हा ऊर्जेचा मनोरा असतो. पोषण पातळी म्हणजे अन्न प्राप्त करण्याचा स्तर. या प्रत्येक स्तरावर अन्न प्राप्त केलेलं आहे. वनस्पतींनी सूर्याकडून अन्न तयार केलं, शाकाहारींनी वनस्पतीकडून तयार केलं. आणि अन्न साखळीत अन्न घटक व ऊर्जेचे प्रमाण निम्न स्तरावरील उत्पादकापासून उच्च स्तरावरील भक्षकापर्यंत टप्प्याटप्प्याने जात असते, त्यावेळेस तो ऊर्जेचा मनोरा तयार होतो. म्हणजे प्रत्येक टप्प्यातून ऊर्जा एका दुसऱ्या टप्प्यात जाते. उत्पादकाकडून प्राथमिक भक्षकाकडे, प्राथमिक भक्षकाकडून द्वितीयाकडे आणि मग सर्वोच्च पातळीवर जाते. याला म्हणत असतात ऊर्जा मनोरा. आता मनोऱ्यात वरील स्तरावरील ऊर्जेचं संक्रमण दाखवलेलं असते. अन्न साखळीत अनेक ऊर्जा विनिमय स्तर असतात, म्हणजे वेगवेगळे ऊर्जेचे स्तर असतील आणि ऊर्जा विनिमय स्तर रचनेत ऊर्जेचं हस्तांतरण होत असताना मूळ ऊर्जा कमी कमी होत जाते. म्हणजेच वनस्पतीकडून घेतलेली ऊर्जा असेल एका शाकाहारी प्राण्यानं, पण त्याच शाकाहारी प्राणी जेव्हा दुसरा मांसाहारी प्राणी त्याला खातो, त्यावेळेस ती ऊर्जा कमी होत जाते आणि शेवटच्या टप्प्यात येत असताना ती ऊर्जा अतिशय कमी होत जाते. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे की तसेच सजीव संख्यासुद्धा निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे कमी कमी होत जाते. म्हणजे आपण पुन्हा एकदा पाहायचं, वनस्पतींची संख्या असेल तर गवत असेल तर खूप साऱ्या प्रमाणात गवत असते, पण त्या सगळ्या गवताला खाण्यासाठी सशांची संख्या मात्र कमी असते. सशांच्या संख्येपेक्षाही त्यांना खाणारा कोल्हा असेल, लांडगा असेल, त्यांची संख्या आणखी कमी असते आणि लांडग्याला खाणारा वाघ हा अत्यंत कमी संख्येमध्ये असतो. म्हणजेच त्या ऊर्जेच्या स्तराकडे जात असताना सजीवाची संख्यासुद्धा कमी कमी होत जाते. परिसंस्थेतील ऊर्जेच्या आकृतिबंधाला ऊर्जेचा मनोरा म्हणावं लागते. आता वरील याच्यामध्ये विचार करा, डोके चालवा. याच्यात तेच म्हटलेलं आहे की उत्पादकाकडून ऊर्जा सर्वोच्च भक्षकाकडे जाते तेव्हा तिचं काय होते, ती कमी कमी होत जाते. सर्वोच्च भक्षकातच ती अडकून राहते का? म्हणजे वाघानं खाल्लेली ऊर्जा त्यापर्यंतच राहते का? नाही राहत. ते वाघ मृत झाल्यानंतर त्यातली ऊर्जा जीवाणू नष्ट घेतात आणि ती पर्यावरणात मिसळून टाकतात. म्हणजे तो प्राणी जिवंत असेपर्यंत ती त्याच्या शरीरामध्ये राहते. पुढे आहे सर्वोच्च भक्षक मृत पावल्यानंतर अन्न साखळीतील ऊर्जा हस्तांतरणादरम्यान त्याच्यात अडकून राहिली तर काय होईल? म्हणजे वाघ मेला आणि त्याच्यातली ऊर्जा त्याच्यातच राहिली तर ती ऊर्जा पर्यावरणामध्ये येणार नाही आणि ती परत उत्पादकांना मिळणार नाही. म्हणून वाघ असेल किंवा सर्वोच्च भक्षक असेल किंवा कोणताही सजीव मृत झाल्यानंतर त्यातील ऊर्जा ही अन्न साखळीत राहत नाही, तर ती पर्यावरणामध्ये मिसळते. आणि कोण मिसळवतो? तर सूक्ष्मजीव, बुरशी यासारखे विघटक त्यांना मिसळवतात, म्हणून ते महत्त्वाचे असतात. पहा, सर्वोच्च भक्षक मृत पावल्यानंतर त्याच्या मृत शरीराचे विघटन करणाऱ्या विघटकांना ती ऊर्जा उपलब्ध होते. ते विघटक कोणते असतात? तर बुरशी आणि सूक्ष्मजीव यांना म्हणत असतात विघटक. मृत अवशेषांपासून अन्न मिळवताना विघटक त्यांचे रूपांतर साध्या कार्बनी पदार्थांमध्ये करतात. म्हणजे आपण कशाचे बनलेलो असतो? कार्बनी पदार्थांचे, प्रोटीनचे, कार्बोहायड्रेट, लीड यांचे बनलेलो असतो. आपण हे विघटक त्या सर्वांना साध्या रूपात रूपांतरित करतात आणि मग हे पदार्थ हवा, पाणी आणि माती याच्यामध्ये मिसळतात. तेथून ते पुन्हा वनस्पती घेतात आणि पुन्हा दुसऱ्या अन्नसाखळीमध्ये संक्रमित होतात. यावर तुमच्या हेच लक्षात आलं असेल की अन्नजाळ्यामुळे ऊर्जा आणि इतर प्रकारचे पोषक द्रव्ये परिसंस्थेत प्रवाहित होत राहतात.
आणि आपल्या परिसंस्थेचा मुख्य स्रोत कोण असेल, ऊर्जा कोण देतो, तर तो असतो सूर्य. परिसंस्थेतील हरित वनस्पती सूर्याकडून ऊर्जा घेतात, पण पूर्ण ऊर्जा वनस्पती नाही घेऊ शकत. त्यांच्यावर पडलेला प्रकाश असेल तेवढीच ऊर्जा घेतात आणि अन्नाच्या स्वरूपात साठवतात. विघटकांपर्यंत पोचण्यापूर्वी मग ही ऊर्जा एका पातळीकडून दुसऱ्या पातळीमध्ये संक्रमित होत जाते आणि शेवटी उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. मात्र सूर्याकडे ती परत जात नसते. इथं परिसंस्थेमध्ये फिरते, एकाकडून दुसऱ्याकडे जाते, पण सूर्याकडे ती जात नाही. म्हणून ऊर्जेचा प्रवाह हा कसा आहे, एकेरी मानला जातो. गवताकडून सश्याकडे गेली पण सश्याकडून पुन्हा गवताकडे येत नाही. सश्याकडून लांडग्याकडे गेली पण लांडग्याकडून पुन्हा सश्याकडे येत नाही, म्हणून त्याला म्हणतात एकेरी वाहतूक. आता कार्यसंस्थांची, हे पर्यावरणामधली परिस्थितिकी आणि आपण पाहत असलेलं हे ऊर्जा संस्थाचा अभ्यास करणाऱ्या संस्था आहेत. त्यापैकी एक संस्था आपल्या भारतामध्ये आहे, तिला म्हटलेलं आहे भारतीय परिस्थितिकी व पर्यावरण संस्था दिल्ली, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकोलॉजी अँड एन्व्हायरमेंट. हे संस्थेमार्फत संशोधन, प्रशिक्षण, परिसंवाद करण्याचे प्रमुख कार्य केले जाते. पुढे आहे विविध चक्र. तिथं नाव दिलेलं आहे की जैव भू रासायनिक चक्र, म्हणजे सजीवांच्या संदर्भात आणि जमीन व रसायन या तिघांसाठी असलेलं चक्र त्याला म्हटलेलं आहे जैव भू रासायनिक चक्र. परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह आपण पाहिला. सर्व सजीवांना वाढीसाठी पोषक द्रव्यांची आवश्यकता असते, सगळ्यांना अन्नाची आवश्यकता असते आणि त्यासाठीच विविध घटकांचा अभ्यास करून आपल्याला हे विविध चक्र पाहायचे आहे. पोषण द्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैव भू रासायनिक चक्र असे म्हणतात. आता विविध घटक सजीवांना लागतात. ते घटक अजैविक घटकांकडून सजीवांकडे येतात आणि सजीव घटकांकडून अजैविक घटकांकडे पुन्हा रूपांतरित होतात आणि हे सगळं वातावरणात घडत असते, पृथ्वीवर घडते. म्हणून इथं 3 प्रकारचे वातावरण दाखवलेले आहे: शिलावरण, वातावरण, जलावरण. या तिघांनी मिळून तयार झालेलं असते जीवावरण आणि मग त्यांच्यामध्ये चक्र कायमस्वरूपी चालू असते. या प्रक्रियेमध्ये जैविक घटक असतील, भूस्तरीय असतील म्हणजे जमिनीवरील, आणि रासायनिक म्हणजे उदाहरणार्थ हवा, पाणी आणि विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे रसायन यांचं चक्रीभवन होत असते. आणि हे सगळ्या प्रकारचे चक्र असे गुंतागुंतीचे असतात. पहा, इथं दिलेलं आहे की वायुचक्र आणि दुसऱ्या याच्यात दिलेलं आहे अवसादन म्हणजेच भूचक्र. वायुचक्र मुख्य अजैविक वायुरूप पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीच्या वातावरणात आढळते. म्हणजे पृथ्वीच्या वातावरणामध्ये अनेक वायुरूप पोषक द्रव्ये असतात की जे आपल्याला आवश्यक असतात. त्यापैकी कोणकोणते आहेत? एक आहे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प म्हणजे पाण्याची वाफ. तर भूचक्रामध्ये पृथ्वीवरील मृदा, अवसाद व अवसादी घटक यांचा समावेश होतो. म्हणजेच जमीनवरील माती, त्याच्यामध्ये आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस व सजीवांसाठी लागणारे इतर सूक्ष्म घटक यांचा समावेश हा भूचक्रामध्ये होत असतो. अवसादन चक्रापेक्षा वायुचक्र हे वेगानं फिरते. उदाहरणार्थ एखाद्या भागात CO2 जमा झाला असेल तर वाऱ्याबरोबर तो लगेच दुसऱ्या भागात जातो किंवा तो वनस्पतींकडून शोषला जात असतो. परंतु जमिनीच्या बाबतीत इतक्या जलद गतीनं ह्या क्रिया घडत नसतात. हवामानातील बदल व मानवी क्रियांमुळे या वेगवेगळ्या चक्रांची गती, त्यांची तीव्रता व संतुलन यावर परिणाम होतात. म्हणून आता आपल्याला तो विशेषत्वानं पाहायचा आहे. पहा, तुम्हाला हे माहीत आहे का की वायुचक्र व अवसादन चक्र हे दोन्ही चक्रे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी करता येत नाहीत. म्हणजे वायू आणि जमिनीवरील चक्रे ही एकमेकांशी जुळलेली असतात. उदाहरणार्थ नायट्रोजन वायुरूपात वातावरणात असतो, परंतु तोच संयुगाच्या रूपात जमिनीमध्ये येतो. त्याचप्रमाणे कार्बन अजैविक स्वरूपात दगडी कोळसा, हिरा
ग्रॅनाइट यांच्यामध्ये आलेला असतो. पण वातावरणात असताना तोच कार्बन डायऑक्साईडच्या रूपात आढळतो. म्हणजे सामान्यपणे दगडी कोळशापेक्षा वनस्पती व प्राण्यांमध्ये कार्बनचे अस्तित्व कसं असते, कमी असते. पहिलं चक्र दिलेलं आहे कार्बन चक्र, म्हणजे हे वायुचक्र आहे. कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांकडून पुन्हा वातावरणाकडे असं पुनर्चक्रीकरण चालू असते, त्याला म्हणतात कार्बन चक्र. इथं आकृतीमध्ये दिलेलं आहे पहा. अजैविक कार्बनच्या अणूचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण व श्वसन क्रियेद्वारा जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते. म्हणजे हाच कार्बन डायऑक्साईड जेव्हा वातावरणात असतो तेव्हा वनस्पतीकडून शोषला जातो, अन्नाच्या स्वरूपात तो वनस्पतीमध्ये साठवला जातो आणि तीच वनस्पती खाल्ल्यानंतर प्राण्यांकडून तो कार्बन डायऑक्साईड पुन्हा बाहेर टाकला, असंही चक्र आहे. हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात, त्यावेळेस CO2चे रूपांतर कर्बोदकात करतात आणि शाकाहारी प्राणी मग हिरव्या वनस्पतींना खातात, त्यावेळी तीच ऊर्जा शाकाहारी प्राण्यांकडे जाते. म्हणजे सूर्याच्या उपस्थितीमध्ये वातावरणातील कार्बन वनस्पतींनी घेतला, तोच कार्बन सेंद्रिय घटकाद्वारे प्राण्यांनी घेतला, प्राण्यांकडून तो मांसाहारी प्राण्यांकडे गेला आणि नंतर तो वातावरणामध्ये पुन्हा गेला. म्हणजे प्राणीसुद्धा, शाकाहारी प्राणीसुद्धा कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतील आणि मांसाहारी प्राणीसुद्धा त्याला वातावरणामध्ये सोडतील. अशा प्रकारे हे कार्बनचं चक्र पूर्ण झालं. पण त्याच वेळेस कारखान्यातील CO2 सुद्धा वातावरणात असतो, तो सुद्धा वनस्पती स्वीकारतात आणि मग तेच चक्र पुन्हा पुन्हा सुरू राहते. अशा पद्धतीने कार्बनचे चक्र अविरत सुरू असते. इथं दाखवलेला आहे कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया. आता हा भाग परीक्षेमध्ये येतो. ही जर विक्रिया दाखवलेली असेल तर ती पूर्ण करा म्हणून असा परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. पहा, 6CO2 + 12H2O सूर्यप्रकाश व हरितद्रव्याच्या उपस्थितीमध्ये त्याचं रूपांतर कर्बोदकात झालं, C6H12O6 + 6H2O आणि ऑक्सिजन हा मुक्त होतो, 6O2 म्हणून. आणि मग हा वनस्पतींनी तयार केलेला कर्बोदक तेच प्राणी खातात आणि ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये त्या कर्बोदकामधून कार्बन डायऑक्साईड मुक्त होऊन पुन्हा वातावरणात मिसळतो. शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकांचे जीवाणू, बुरशी सारख्या विघटकांकडून अपघटन होऊन CO2 पुन्हा मुक्त होतो. अशा प्रकारे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचे अभिसरण अविरत चालू असते. त्याचप्रमाणे जीवाश्म इंधनांचं ज्वलन असेल, म्हणजे दगडी कोळसा, लाकडाचं ज्वलन असेल, जंगलात लागणारे वनवे असतील किंवा ज्वालामुखी, यावेळी सुद्धा CO2 बाहेर पडतो. प्रकाश संश्लेषणाने वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो, तर श्वसनाने CO2 बाहेर वातावरणात सोडला जातो. म्हणजे वनस्पती ऑक्सिजन सोडतील तर प्राणी CO2 सोडतात. प्रकाश संश्लेषणाच्या वेळेस ऑक्सिजन वनस्पती सोडतात आणि त्यांच्या श्वसनाच्या वेळेस CO2 सुद्धा बाहेर सोडतात. म्हणजेच वनस्पतींमुळे वातावरणातील ऑक्सिजन व CO2 यांचा समतोल राखला जातो. दुसरं चक्र आहे ते आहे ऑक्सिजन चक्र, की जो आपल्याला नित्य ऑक्सिजन लागतो. पहा, पृथ्वीवरील वातावरणात 21% जलावरण आणि शिलावरण अशा तीनही वातावरणामध्ये ऑक्सिजन आढळतो. पाण्यातसुद्धा ऑक्सिजन आणि जमिनीवर सुद्धा ऑक्सिजन. जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजेच त्या ऑक्सिजनचं चक्र होय. या चक्रात जैविक अजैविक असे दोन्ही घटक समाविष्ट असतात. वातावरणात ऑक्सिजनची सातत्याने निर्मिती होते. कोण करते ती निर्मिती? वनस्पतीद्वारे ऑक्सिजनची निर्मिती होते आणि त्याचा सातत्याने वापरही होतो. इतर प्राणी आणि वनस्पतीसुद्धा त्याचा वापर करतात. ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असून इतर मूलद्रव्यांशी त्याचा संयोग होतो. म्हणजे उदाहरणार्थ रेन्वीय ऑक्सिजन किंवा पाण्यामध्ये पहा, हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोघांचा संयोग. ऑक्सिजनमध्ये 2 ऑक्सिजनचे अणू आहेत, कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बन आणि ऑक्सिजन, म्हणजे इतर मूलद्रव्यांशी त्याचा संयोग होत असतो.
आणि प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजनची निर्मिती होते, तर श्वसन, ज्वलन, विघटन आणि गंजणे या क्रियांमध्ये सुद्धा ऑक्सिजन वापरला जातो. इथं सुद्धा हा महत्त्वाचा मुद्दा आहे की जो परीक्षेमध्ये विचारला जातो. प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजनची निर्मिती होते, तर तो कुठे वापरला जाईल? तो ऑक्सिजन श्वसनामध्ये, ज्वलनात, विघटनात आणि गंजणे या क्रियांमध्ये वापरला जाईल. परंतु बरेचसे सूक्ष्मजीव असे आहेत की ज्यांना ऑक्सिजनची गरज नसते. बहुसंख्य सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची गरज नसते. त्यांना म्हणत असतात विनाक्षी जीवी. त्या श्वसनाला म्हणायचं विनाक्षी श्वसन आणि त्या सूक्ष्मजीवांना म्हणायचं विनाक्षी जीव. आणि ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता असते त्या सूक्ष्मजीवांना म्हणायचं ऑक्सिजीवी सूक्ष्मजीव. या दोघांमधला हा फरक असतो. विविध रासायनिक प्रक्रियांमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो. ओझोनची निर्मितीसुद्धा ऑक्सिजन मिळूनच होत असते. त्याच्यामध्ये 3 ऑक्सिजन दिलेले आहेत आणि या ऑक्सिजनपासूनच वातावरणीय क्रियाप्रक्रियांद्वारे ओझोन तयार होतो. आता पुढील चक्र आहे नायट्रोजनचे चक्र. पहा, नायट्रोजनचं स्थिरीकरण म्हणजे काय? तो स्थिर नसतो का? नायट्रोजनचं स्थिरीकरण कोण करते? तर सूक्ष्मजीव कसे करतात ते आपण पाहू. वातावरणात सर्वात जास्त नायट्रोजनचं प्रमाण आहे. किती असते ते? 78%. नायट्रोजनची आवश्यकता निसर्गाचं चक्र संतुलित ठेवते. निसर्गात जैविक अजैविक प्रक्रियेतून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयोगात घडून येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण यालाच नायट्रोजन चक्र असे म्हणावे लागते. म्हणजे तो जैविक घटकामध्ये प्रवेश करतो, पुन्हा अजैविक घटकात जातो आणि वेगवेगळ्या संयोगांच्या मार्फत त्याचा प्रवास होतो. त्यावेळेस त्याला म्हणत असतात नायट्रोजनचे चक्र. पहा, इथं आकृतीमध्ये दिसत आहे की वातावरणातील नायट्रोजन N2 आहे. तो जेव्हा जमिनीत येतो त्यावेळेस तो NH4 आहे, मग NH3 आहे, NO2 आहे, NO3 आहे आणि असं वेगवेगळे संयुग तयार होतात आणि नायट्रोजन चक्रामध्ये त्यांचा समावेश असतो. सर्व सजीव नायट्रोजन चक्रात भाग घेतात कारण प्रत्येकाला प्रथिनांची आवश्यकता असते आणि प्रथिने नायट्रोजनच्या अणूपासून बनतात. प्रथिने आणि न्यूक्लिक आम्ले यांचा नायट्रोजन हा महत्त्वाचा घटक असतो. इतर अनेक मूलद्रव्यांच्या तुलनेत नायट्रोजन निष्क्रिय आहे. ऑक्सिजन कसा होता? ऑक्सिजन सक्रिय होता. नायट्रोजन कसा आहे? निष्क्रिय आहे. तो सहजासहजी इतर मूलद्रव्यांबरोबर संयोग करत नाही आणि म्हणून तो सजीवांना वापरता सुद्धा येत नाही. म्हणून त्याचं स्थिरीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. पहा, नायट्रोजनचं स्थिरीकरण कोण करते असा प्रश्न होता. तिथं दिलेलं आहे की नायट्रोजनचं रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियांद्वारे नायट्रेट व नायट्राईटमध्ये होते. हे पहिलं स्थिरीकरण, म्हणजे त्याचं अनेक संयुगांमध्ये रूपांतर झालं आणि मग त्याचा अमोनिया होतो. सजीवांचे अवशेष, उत्सर्जी पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया मुक्त होतो. ही सुद्धा नायट्रोजन चक्रातील प्रक्रिया आहे. पुढे आहे नायट्रीकरण. अमोनिया जो मुक्त झाला सजीवांकडून त्याच अमोनियाचं नायट्राईटमध्ये व नंतर नायट्रेटमध्ये रूपांतर होते. आणि पुढचा आहे विनायट्रीकरण, म्हणजे जो नायट्रोजन संयुगांच्या मार्फत आला होता अशा नायट्रोजनयुक्त संयुगांचे नायट्रोजनमध्ये पुन्हा रूपांतर होऊन तो मुक्त होऊन जाणे याला म्हणतात विनायट्रीकरण. अशा महत्त्वाच्या 4 पायऱ्या आहेत: नायट्रोजनचे स्थिरीकरण, अमोनीकरण, नायट्रीकरण आणि विनायट्रीकरण. अशा प्रक्रियांद्वारे हा नायट्रोजनचे चक्र अविरत सुरू राहते आणि जैविक आणि अजैविक घटकांमध्ये ते भाग घेते. आता आपण पाहिलेल्या विविध मुद्द्यांच्या सुस्पष्टीकरणाद्वारे तुम्हाला पुढील स्वाध्याय सोडवायचा आहे. खालील तक्ता पूर्ण करा. काय म्हटलेलं आहे? जैविक प्रक्रिया, अजैविक प्रक्रिया. कार्बनमधली जैविक प्रक्रिया म्हणजे कोणती? की तो प्राण्यांमध्ये येतो, वनस्पतींमध्ये तो शोषला जातो. अजैविक प्रक्रिया कोणती? की तो प्राण्यांमधून मुक्त होतो आणि ऑक्सिजनच्या सोबत संयोग करतो, त्यावेळेस तो कार्बन डायऑक्साईड होतो. याच पद्धतीनं ऑक्सिजनचाही आणि नायट्रोजनचाही प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. पुढे आहे चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा. म्हणजे इथं 3 विधाने दिलेली आहेत, ती चुकीची दिलेली आहेत. ती तुम्हाला पाठ पुन्हा आपण या पाठात काय शिकलो आहे पुन्हा ऐका आणि त्याद्वारे ते कसं योग्य विधान होईल
ते समजून घ्या आणि वहीमध्ये लिहा. पुढे आहे कारणे लिहा. आपण पाहिलेलं आहे की ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो. का एकेरी असतो? कारण ऊर्जा ही परत उगमाकडे जात नाही. सूर्यापासून वनस्पतीची ऊर्जा येते, वनस्पतीपासून भक्षकांकडे जाते, पण त्यांच्याकडून परत वनस्पतीकडे येत नाही, म्हणून ती एकेरी असते. याच पद्धतीनं पुढील 2 प्रश्नांची सुद्धा कारणे लिहा आणि 3ही चक्रांची आकृती काढून त्यांचं वर्णन तुमच्या शब्दात करायचं आहे. पुढील प्रश्न आहे, विविध जैव भूरासायनिक चक्रांचा समतोल राखण्यासाठी कोणकोणते प्रयत्न कराल? म्हणजे ऑक्सिजनचं चक्राचा समतोल कसा राखला जाईल, त्यासाठी काय करावं लागेल? कार्बन डायऑक्साईडच्या चक्राचं संतुलन राखण्यासाठी काय करावं लागेल? तर उदाहरणार्थ वृक्षारोपण करावे लागेल, औद्योगिकीकरणावर नियंत्रण ठेवावं लागेल. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा आहे. अन्न साखळी व अन्न जाळे यांतील आंतरसंबंध सांगा. अन्न साखळी कशी असते? ती एक वेगवेगळ्या कळ्यांनी बनलेली असते आणि अन्न जाळे हे विविध अन्न साखळ्यांनी बनलेलं असते. अशा पद्धतीनं हा प्रश्न विस्तृत स्वरूपात तुम्हाला सोडवायचा आहे. पुढे आहे जैवभू रासायनिक चक्र व त्यांचे प्रकार सांगून महत्त्व स्पष्ट करा. म्हणजे तुम्हाला 3ही चक्राचं वर्णन करावं लागेल आणि त्यांचे प्रकार तुम्हाला सांगावे लागतील आणि ते कशासाठी उपयोगात येतात ते सुद्धा लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे सोदाहरण स्पष्ट करा. म्हणजे उदाहरण देऊन स्पष्ट करा. वनस्पतीकडून सर्वोच्च भक्षकाकडे ऊर्जेचा प्रवाह जाताना ऊर्जा प्रमाणामध्ये काय फरक पडतो? तर ऊर्जा ही कमी कमी होत जाते. मग याचं उदाहरण तुम्हाला द्यावं लागेल की वनस्पतीपासून कशी कशी कमी होत जाते. आणि ऊर्जा प्रवाह आणि पोषक द्रव्यांचा प्रवाह यात काय फरक असतो आणि तो फरक का असतो? तर ऊर्जा प्रवाह म्हणजे सूर्यापासून आलेला ऊर्जाचा प्रवाह आणि पोषक द्रव्ये म्हणजे नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड यासारखे. आणि हे सर्व संस्थेमध्ये कसे प्रवाह होतात आणि त्या दोघांमध्ये काय फरक आहे हे तुम्हाला यामध्ये सोडवायचं आहे. अशा पद्धतीनं आजचा हा पाठ परिसंस्थेचा आपण पाहिलेला आहे. पुन्हा पुन्हा या पाठावरती लक्ष द्या, पुन्हा पुन्हा ऐका आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील पाठ आज सांगितलं जाईल.